नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका शिक्षकाशी बोलणार आहोत. हा शिक्षक सर्वसाधारण शिक्षकांसारखा अजिबात नाही. आता मग शिक्षक सगळे सर्वसाधारण आहेत का, असं अजिबात म्हणायचं नाही. त्यांचं काम असाधारण आहे. आणि मग आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एटीएम गुरु शिकवतात. आता हे एटीएम गुरु कोण आहे, तर ते आहेत आशिष मगर, जे आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत. आता सध्याचं जे काही राजकारण चालू आहे वगैरे, त्या परिस्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि एकूण जिल्हा परिषदांच्या शाळा, महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था आणि एक शिक्षक म्हणून त्यांच्यावर जे काही आरोप केले जातात की ते गुणवत्तेपासून दूर जातात आहे, बदल्या त्यांच्या झाल्या तर त्या खूप गोंधळ माजला जातो. त्यांचं शाळा एकीकडे असते, त्यांचं घर दुसऱ्या गावामध्ये असतं, बऱ्याचशावर टीका केली जाते. त्यांच्यावर कामांचं ओझं सरकार नेहमी लादत असतं. म्हणजे मुलाच्या पाठीवर जेवढं ओझं असतं दप्तराचं, ते त्याच्यापेक्षा कित्येक पट ओझं हे त्या शिक्षकाच्या डोक्यामध्ये असतं. त्यामुळे शिक्षणाची वाट लागतीये. आणि मग पुन्हा आसर आहे, प्रथम आहे, अनेक प्रकारच्या संस्था आहे, ऑक्सफॉर्म आहे. त्या संस्था संशोधन करतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल प्रकाशित करत असतात. मग भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जर 11वी इयत्तेमध्ये जर कला शाखेमधला जर विद्यार्थी असेल, तर त्याला अगदी दुसरी तिसरीचे धडे देखील नीट त्याला माहिती नसतात किंवा त्याला वाचता येत नाही. अशा प्रकारचं तो आता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतोय, असं एका अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मी हे यासाठी प्रस्तावना एवढी मोठी करतोय की शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने आपण जातोय. हे जे चॅनल आहे AM 2032 लाईव्ह, ते शाश्वत विकास ध्येयांचा ध्यास घेणारं चॅनल आहे. अप्रतिम महावक्ता म्हणजे फक्त वक्तृत्वाची स्पर्धा नाहीये. अनेक प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. हेतू असा आहे की दारिद्र्य निर्मूलनापासून जागतिक भागीदारीपर्यंत चर्चा व्हावी. आणि मग शिक्षण, जे 4 नंबरचं ध्येय क्वालिटी एज्युकेशन, ते साध्य करण्यासाठी त्याची सुरुवात ही जे ना केंद्रीय पातळीवर नकोय. अहवाल खूप मोठमोठे प्रकाशित होतात, परंतु गावामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, म्हणजे ह्या SDGचं लोकलायझेशन, स्थानिकीकरण करण्यासाठी लोकांना किती माहिती आहे, त्यासाठी अवगत करणारा हा अप्रतिम महावक्ता हा एक मोठा कार्यक्रम आहे. माझी दर्शकांना विनंती, ज्यांना यासाठी काम करायचं आहे, पत्रकार व्हायचं आहे, त्यासाठी आपण रीतसर त्यांना प्रशिक्षित सुद्धा करत असतो. तर आता आशिष सर, तुम्ही सांगा की तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही तुमची ओळख करून द्या. आणि हे एटीएम गुरु हे तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे, ते लाखो लोक बघतात. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यावर एक एक विषय उलगडून दाखवत असता. तर एकूण तुम्ही आता सांगा की प्राथमिक शिक्षणाची आणि विशेषतः जिल्हा परिषदांच्या शाळांची काय परिस्थिती आहे ते. नमस्कार. फळे सर, पहिले तर खूप खूप म्हणजे धन्यवाद की तुम्ही मला इथं बोलवलं तुमच्या चॅनलला. म्हणजे पहिल्यांदाच शिक्षकाला, सामान्य शिक्षकाला कोणीतरी बोलवून त्याचे समस्या काय ते विचारताय. तर मूळ मुद्दा असा आहे की सध्या प्राथमिक शिक्षकांचा किंवा प्राथमिक शाळांचा जर विचार केला आपण महाराष्ट्रातल्या, तर जसं सोशल मीडियामध्ये एक चित्र दाखवलं जातं की प्राथमिक शाळा म्हणजे अत्यंत गईगुजरी शाळा, त्याच्यामध्ये कोणीही आपली मुलं शिकवत नाहीत किंवा तिथला रिझल्ट खूप कमी आहे असं म्हटलं जातं. पण असं काही नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये मागची MPSC पाहिली असेल किंवा UPSC पाहिली असेल किंवा मागच्या बऱ्याचशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्यात जास्त टक्का जर कुणाचा असेल तर तो जिल्हा परिषदेचा आहे. मागे आपल्या हिंगोली जिल्ह्यामधला सेनगाव मधला एक जो मुलगा आहे, तो मुलगा जागतिक लेवलवर जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जगात पहिला आला. आणि मग ते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या काय होतात, मीडियामध्ये शो होत नाहीत. पण मीडियामध्ये सातत्यानं किंवा सोशल मीडियावर सातत्याने एक गोष्ट अशी दाखवली जाते की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक काम करत नाहीत. याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की मुळात जिल्हा परिषदचे शिक्षकच काम करत नाहीत की त्यांच्या काम करण्यात काही अडथळे आहेत. आणि जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जसं सांगितलं की 11वीचा मुलगा तिसरीचे सुद्धा धडे वाचू शकत नव्हता, तर याला फक्त शिक्षकच जबाबदार आहेत का त्याला इतरही काही कारण आहेत?
ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. पण सध्याच्या कंडिशनमध्ये मी एवढं सांगू शकतो, जसं तुम्ही विचारलं की सध्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती काय आहे, तर परिस्थिती ही अत्यंत म्हणजे शिक्षक जो आहे तो अत्यंत खडतर मार्गातून प्रवास करत आहे, आणि शिक्षकच नाही तर विद्यार्थी सुद्धा अत्यंत खडतर मार्गातून प्रवास करत आहेत. पण याला जबाबदार बाह्य दुवे आहेत. काही प्रमाणात शिक्षकही जबाबदार असतील, पण ते आपण पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते आपण दुरुस्त करू शकतो. पण सध्या महाराष्ट्रातलं प्राथमिक शिक्षण जे आहे, जी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेनं जी वाटचाल व्हायला पाहिजे ती होत नाही. हळूहळू ती म्हणजे गुणवत्तापूर्ण विकासाकडे होण्याची किंवा शिक्षणाकडे होण्याच्या ऐवजी गुणवत्तापूर्णतेकडून ते कमी कमी याच्याकडे जात आहे, म्हणजे अवगुणाकडे जात आहे की काय, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि जे सत्य आहे. आता बघा की मग आता तुम्ही हे या गोष्टीमध्ये सुधारणा कशी होऊ शकते याच्यामध्ये म्हणजे कुणावर आपण एका घटकावर काही दोष टाकू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG गोल क्रमांक 4 क्वालिटी एज्युकेशन ते साध्य करण्यासाठी या शाळांचा म्हणजे मुख्य पाया आहे. इथे त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सगळी पायाभरणी होत असते. म्हणजे मग साक्षरता किती आहे. मग आता जसं तो तो अहवाल सांगतोय की 11वीच्या मुलांना तो भागाकार गुणाकार दुसरीचा देखील करता येत नाही किंवा वाचता येत नाही अशी अवस्था आहे. मग या परिस्थितीमध्ये हे ध्येय जे आहे ते काय सांगतंय की एक तर तुम्ही शिक्षणाचा अधिकार तो जो आहे RTE तो चांगल्या प्रकारे राबवला पाहिजे. म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण आधी नंबर केलं पाहिजे. दुसरं की विद्यार्थ्यांची जी गळती शाळांमधून होते आता कमी पटसंख्या असलेला म्हणजे एक विद्यार्थी 10 विद्यार्थी एक शिक्षकी शाळा 20 शिक्षकी शाळा याची संख्या प्रचंड मोठी आहे. आता महाराष्ट्राचा जर भौगोलिक आपण विचार केला तर 42,000च्या आसपास खेडी आहेत. 356 वगैरे तालुके आहेत. इथं जी अवस्था आहे ती अतिशय म्हणजे मोठी यंत्रणा याच्यामध्ये काम करायला पाहिजे. मग आता हे ध्येय साध्य करत असताना युनायटेड नेशन वेगळं सांगतंय केंद्र सरकार वेगळं सांगतंय महाराष्ट्राचं सरकार वेगळं सांगतंय अर्थात त्यांचे शिक्षण खाते सगळे. मग खूप त्याच्यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या अनेक योजना सरकार करत असतं. म्हणजे त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचं अभियान राबवत असतं प्रशिक्षण देत असतं. तरी याच्यावर का परिणाम होत नाही. दुसरा याला जोडून प्रश्न असा आहे की याच्यामध्ये जी गुंतवणूक असायला पाहिजे म्हणजे एकूण जो खर्च शासन जे करतं शिक्षणावरचा सॉरी शिक्षणावरचा जो काही खर्च करताय त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणावर किती खर्च केला जातो आणि ते मग तो खर्च सरकार करू शकत नाही. सरकार म्हणते की आम्ही हातबल आहोत अपरिहार्यता आहे आमची. मग शिक्षण मंत्री घोषित करतो की कार्पोरेटनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आता कार्पोरेटनी काय की त्यांचं जे CSR कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो फंड आहे तो दिला पाहिजे. मग त्याच्यावर टीका झाली होती की शाळांच्या ज्या काही जागा जमिनी आहेत ते सगळ्या कार्पोरेटच्या ताब्यात जाणार. मग तिथं त्यांचे फलक लागणार नावांचे आणि बराच काही गोंधळ असणार असा एक GR देखील निघाला. आणि मग शिक्षण मंत्र्यांना खुलासा करावा लागला की हे खाजगीकरण नाहीये हे फक्त आम्ही मदत घेतोय. म्हणजे इतर ठिकाणी जे काही ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जी काही भरपूर चर्चा झाली आणि त्या चर्चे म्हणजे शिक्षणावर खर्च किती होतोय आरोग्यावर किती होतोय मूलभूत सोयी सुविधांवर किती खर्च होतोय याची चर्चा काहीच झाली नाही. म्हणजे याची का होत नाही अशी चर्चा होती आणि ते करणारे अतिशय मूठभर लोक. मग त्या मूठभर लोकांमध्ये तुमच्यासारखा एक जाणीव असलेला शिक्षक आहे. त्या शिक्षकाशी मी बोलतोय. तर काय चित्र आहे मराठवाड्यामध्ये वसमतला असेल परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी काय चित्र आहे. बघा, तुम्ही दोन प्रश्न मला याच्यात विचारलेत. पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्या परिस्थितीतून आता आसरचा अहवाल असेल किंवा युनोचा असेल किंवा असे वेगवेगळे जे अहवाल येतात त्या अहवालामधून जे चित्र दाखवलं जातंय महाराष्ट्राचं शाळेचं किंवा शिक्षणाचं प्राथमिक शिक्षणाचं, त्याच्यातून आपण बाहेर कसं पडणार किंवा ते असं काय, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एका वाक्यामध्ये असं सांगेल की बघा, रोगापेक्षा इलाज भयंकर जे असतं की नाही, तशी एक पद्धत सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. शिक्षण विभागामध्ये रोज एक नवं काहीतरी पत्र येतं, एक नवा उपक्रम येतो आणि तो शिक्षक त्या उपक्रमांमध्ये कंटिन्यू गुंतलेला असतो. म्हणजे रोज लिंक भरा,
रोज फोटो काढा, रोज अपलोड करा. आता सध्या शाळा 18 तारखेला उघडल्यात, 19-20ला इलेक्शन होतं. इलेक्शन संपल्यानंतर जेव्हा 21 पासून आम्ही जॉईन झालो, 21 ते आज 26 तारीख, 27-28 पर्यंत, या 5-6 दिवसामध्ये सुद्धा कमीत कमी 5 लिंक्स आल्यात. त्या 5 लिंक आम्हाला भरावं लागल्या, त्या 5 लिंकला सगळी माहिती टाकावं लागली. मग काय होतं माहितीये का, शिक्षक जेव्हा शाळेत जातो ना, पहिल्यांदा त्यांनी हाजरी घेतली की ऑनलाईन करायची, म्हणजे हाजरी घेतली की लगेच हातात मोबाईल घ्यायचा, ऑनलाईन हाजरी करायची. 12 वाजता जेव्हा खिचडीची आपली सुट्टी होती, दुपारच्या जेवणाची, मध्यान्ह भोजनाची, तेव्हा ते आपल्याला विद्यार्थी किती आले, मग एकूण तांदूळ डाळ काय तुम्ही वापरलं काय नाही ते ऑनलाईन भरायचं आहे. तोपर्यंत एखादी ऑनलाईन लिंक येते, मग परत ती लिंक तेव्हाच्या तेव्हाच ताबडतोब भरायची, मग काही फोटो त्याच्यात अपलोड करायचे. म्हणजे आमच्या हातामध्ये कंटिन्युअसली मोबाईल दिसतो. मग विद्यार्थी काय करतात की काहीतरी घेऊन येतात, सर याचं उत्तर सांगा, तेवढ्यात आपण म्हणतोय शांत बस थोडं, हा थांब दे मोबाईल. आशिष सर, तुम्हाला एक एक मिनिट. तुम्ही जे हे हम्म. मोबाईलचा जो उल्लेख केला आणि ह्या अहवालात असं म्हटलेलं आहे की 11वीच्या विद्यार्थ्यांना भलं ते दुसरी तिसरीच्या गणितामधला भागाकार गुणाकार येत नसो, परंतु 90% मुलांकडे मोबाईल आहे आणि ते सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत. तर हा एक मोठा बरोबर. आधुनिक काळातला रोग आहे. हो, म्हणजे बरोबर आहे. जगामध्ये एका देशाने जो निर्णय घेतला की 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडियाचा आता वापर करता येणार नाही, असा कायदा केला. ऑस्ट्रेलिया. आणि त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलिया. हम्म. हा बोला सर. मग आता आता काय माहितीये का, की याच्यातून समाजामध्ये शिक्षकाची काय प्रतिमा जाणार आहे, की विद्यार्थी घरी गेल्यावर जेव्हा घरचे विचारतात की तुला सरांनी काय शिकवलं, तर ते बरेच वेळा असं सांगतात की आमचे सर मोबाईल पाहत होते. मोबाईल पाहत होते याचा अर्थ काय, की म्हणजे त्यांच्या पालकांना काय वाटतं की बाबा मोबाईल पाहत होतं म्हणजे हा व्हिडिओ पाहत असेल, रील्स पाहत असेल, गेम खेळत असेल. पण मूळ मुद्दा तो नाही. म्हणून मी काल एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं की शासनाने एक GR काढावा आणि त्या GR मध्ये असं सांगावं की 9 ते 5 जे शाळेचे टायमिंग आहे, कुठं 10 ते 5, 10 ते 4 5 असेल किंवा 9 ते 4 असेल, तर 9 ते 5 शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, शाळेमध्ये मोबाईल वापरू नये. हा जर GR काढला ना, तर शाळेचं चित्र आहे त्याच्यापेक्षा आणखी कितीतरी पटीनं बदलून जाईल या ऑनलाईन कामामुळे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना म्हणजे प्रोग्राम इतके झालेले आहेत की मूळ विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे खूप दुर्लक्ष होत आहे. म्हणजे शिक्षक तर म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आणतोय शाळेत, पण शिक्षक स्वतः मात्र शाळाबाह्य होत आहे. कसा, तर BLO चे काम त्यांनीच करायचे. मागे ते आरोग्य विमा योजना आली होती, त्या आरोग्य विमा योजनेचे काम त्यांनीच करायचे, आधार कार्ड अपडेट त्यांनीच करायचे, अपार ID त्यांनीच काढायचे. इतके भरमसाठ काम आहेत त्या ऑनलाईनचे. तसेच ऑफलाईनचे सुद्धा, की त्याच्यामध्ये शिक्षकांना खूप कमी वेळ मिळतो. हा एक मुद्दा झाला, वेळ कमी मिळतो तो. आणि काही शिक्षक सुद्धा असतील तसे की जे आपल्या कामामध्ये कसूर करत असतील किंवा व्यवस्थितरित्या शिकवत नसतील, त्यांच्यावर कारवाई होणं हे सुद्धा 100% खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे आपल्याकडे. आपण त्या पद्धतीने त्यांचा वारंवार तपासणी करून त्यांना आपण शो कॉज नोटिसा देऊ शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण याच्यात दुसरा एक मुद्दा असा आहे की हे जे अहवाल येतात ना, असरचे असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांचे असतील, ग्रामीण भागामध्ये काय होतंय माहितीये का, की जेव्हा शाळेमध्ये शिक्षक येतात तेव्हा आपण काय करतो, शाळेमध्ये शिक्षक आल्यानंतर सुरुवातीपासून तो शिकवण्यावर भर देतो, पण त्याला वेगवेगळे मदत अडसर येतात. हे सोडून आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत की गुणवत्ता कमी दिसते. जसं की समजा पहिलीला एक 20 मुलं जर शाळेमध्ये दाखल झाली असतील, तर दाखल झालेल्या मुलांना आपण खूप चांगलं शिकवतो, त्याच्यातली 4 5 6 मुलं खूप हुशार होतात, ती अगदी दिवाळीपर्यंतच खूप छान वाचायला लागतात, लिहायला लागतात, गणित करायला लागतात, सगळ्या गोष्टी. त्यांच्या पालकांना काय वाटतं माहितीये का, की माझा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याचा या गावात विकास होऊ शकत नाही, मी याला कुठेतरी शहरात टाकलं पाहिजे. मग ही जी 4 5 मुलं असतात यांना काय करतात, त्यांचे वडील पहिली दुसरी झाले की काढतात आणि शहरातल्या शाळेत नेऊन टाकतात. म्हणजे जे खरेच हिरे असतात ते कुठे जातात, तर ते शहरामध्ये निघून जातात. कारण तसा भ्रम पसरवला चाललाय सगळ्या खेड्यापाड्यामध्ये की हुशार मुलांचं करिअर किंवा हुशार मुलांना इथं गावात चांगलं शिकवत नाहीत. मग आमच्याकडे काय राहतं, तर आमच्याकडे दुधावरची साय निघून गेल्यावर जे खालचं दूध उरतं ना ते राहतं. आम्ही त्याला सुद्धा पैलू पाडतो. म्हणजे हिरे सगळे, हिऱ्याचा जो काच आहे किंवा दगड आहे तो हिऱ्याचं सगळं तिकडे जातं, आमच्याकडे गारगोटी उरते. गारगोटी म्हणून आहे आपण लहान बालकांना, सगळ्यांची बुद्धी सारखी असते. पण इन द सेन्स मी सांगतोय फक्त, आम्ही त्या गारगोटीला सुद्धा अगदी बारकाईनं पैलू पाडतो. आणि मग तुलना करतात यांची आणि त्यांची. पण त्या शाळेमध्ये निवडक प्रत्येक गावातले 5-10 हुशार श्रीमंत, ज्यांच्या घरचे अभ्यास घेऊ शकतात, सुशिक्षित आहेत, असे सगळे मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये असतात. आणि आमच्याकडे असतात गोर गरीब सामान्य लोकांची, ज्यांचे आई वडील मोलमजुरी करतात, शेती जातात किंवा रोजगाराने कुणाच्या तरी इथं सालाने असतात, महिन्याने असतात, अशी मुलं ज्यांचा घरी कोणी अभ्यास घेऊ शकत नाही, घरी कोणी सुशिक्षित नाही. आणि मग आमची तुलना कोणासोबत होती, तर त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेसोबत. म्हणजे तुलना करताना एक पैलवान 60 किलोचा आणि एक पैलवान 30 किलोचा, आणि त्यांच्यामध्ये जर कुस्ती लावली तर नेहमी 60 किलोचा माणूस जिंकणार आहे. पण तरी सुद्धा 60 किलोच्या माणसाला हरवण्याची टेक्निक ही जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांकडे आहे आणि ते हरवत आहेत. तुम्ही जेव्हा कधी MBBS चे रिझल्ट पाहसाल,
UPSC चे पाहाल, MPSC चे पाहाल, तर मागच्या सतत आणि सतत जिल्हा परिषद शाळेचा टक्का जो आहे तो वाढता आहे. इंग्लिश मिडियमचा नाही. तुम्ही आताही पहा, इंग्लिश मिडियमची मुलं समायोजनामध्ये खूप कमी पडतात. त्यांना एखादी समस्या झाली किंवा एखादी अडचण आली तर त्याच्यातून ते बाहेर पडत नाही. जिल्हा परिषदचा विद्यार्थी त्याच्यातून तात्काळ बाहेर पडतो. या खूप साऱ्या गोष्टी आहेत. याला खूप वेळ कमी पडणार आहे. हा बारकाईनं अभ्यास किंवा बारकाईने याच्यावर बोलल्या गेलं पाहिजे. म्हणून आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे अहवाल तयार होतात, हे अहवाल तयार करण्यासाठी कोण येतं आमच्याकडे? तर 10वी 12वी पास असलेली मुलं येतात, ज्यांना स्वतः वाचता येत नाही, स्वतः काहीच तयार करता येत नाही. अशी मुलं काहीतरी अहवाल घेऊन जातात आणि मग बदनामी करतात की शिक्षकांना पगारी खूप झाल्या, ते काम करत नाहीत. पण याच्यामध्ये खूप सारे कांगोरे आहेत. ते आपण उलगडले पाहिजे, तेव्हा कळेल की नेमकं काय होतंय. मुळात हा सगळा प्लॅन जो आहे, हे सगळं जे षडयंत्र, तुम्ही जसं म्हटलं की कॉर्पोरेट्स याच्यामध्ये घुसत आहेत, आणि मग निश्चितपणे कॉर्पोरेट्स यायला पाहिजे, त्यांचा पैसा यायला पाहिजे, अडचण नाही. त्याच्यामध्ये आम्हाला काही नाही. शाळेला जितका पैसा येईल, जेवढं येईल, जसं सध्या माझ्या शाळेचं सांगतो मी. 1 वर्षभरापूर्वी मी दुसऱ्या शाळेवर होतो, 1 दीड वर्षापूर्वी माझी बदली झाली, मी या शाळेवर आलो. या शाळेमध्ये आल्यानंतर मी स्वतः माझ्या पैशांनी शाळेमध्ये वालपुट्टी केली, संडास बाथरूमला गेट केला, त्याच्यानंतर तार कंपाऊंड करून घेतलं शाळेला. या सगळ्यामध्ये जवळपास 1 लाख रुपये खर्च मी स्वतः माझे वैयक्तिक केले. आणि बर. कोणी पण माझ्या शाळेत येऊन पाहू शकते. माझी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा रुकी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. या शाळेत कोणी येऊन पाहू शकतं. मग जर मला 50,000 रुपये पगार असेल आणि मी 2 महिन्याचा पगार जर शाळेत घालत असेल, तर याचा अर्थ असा आहे की शिक्षकाला तिथल्या मुलांबद्दल आत्मीयता आहे. म्हणजे काय? पण होतं काय माहितीये का, मुळात की जेव्हा असे कॉर्पोरेट येतील तेव्हा फक्त पैशाची मदत मिळायला तुमचं हवी. तुमचं हे जे स्वतःहून तुम्ही जे योगदान देताय किंवा दिलेलं आहे, हे आमदार प्रशांत बंब यांच्या कानावर टाकलं पाहिजे खरं तर. नाही, आपण ते आज तुम्ही पहिल्यांदा इथं आलो म्हणून सांगितलं मी, नाहीतर मी ते सांगू शकलो असतो. माझ्या शाळेतले फोटो काढून टाकले असते मी, आणि विचारलं असतं मी बम साहेबांना की बाबा, आता आमच्या शाळेत वालपुट्टी केली. माझ्या शाळेला मागच्या 2 वर्षामध्ये, जेव्हापासून मी शाळेवर आहे तेव्हापासून अनुदान किती आलंय? 3,000 रुपये. मग 3,000 रुपयात वालपुट्टी होते का शाळेची? 3,000 रुपयामध्ये संडास बाथरूमला गेट लागतं का? 3,000 रुपयामध्ये शाळेला तार कंपाऊंड चांगल्या पद्धतीचं, तेही ते जाळीचं तार कंपाऊंड होतं का त्या 3,000 रुपयामध्ये? हे सगळं विचारायला हवं आपण. पण आपण ते करणार नाहीत. आपण करतोय म्हणजे काय, की आपण त्या मुलांमुळेच आपल्याला पगार मिळतोय. आणि म्हणून मग आपलं ते कर्तव्य आहे की जे काही लागलं ते आपण केलं पाहिजे. आमच्या इथं आम्ही दोन्ही शिक्षक जे आहेत, आता नवीन शिक्षक आले ते का, मला पहिल्यांदा मी एकटाच होतो एका शाळेवर, 5 वर्ग आणि एक शिक्षक होतो. आता नवीन सर आलेत आमचे, ते पण खूप छान आहेत. आम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं ना, आम्ही आणखी शाळेमध्ये सुधारणा करत आहोत. पण मूळ मुद्दा असा आहे की कॉर्पोरेटचे जर पैसे आले तर आम्हाला त्याच्यात अडचण नाही. पण कॉर्पोरेट जेव्हा पैसे टाकतात तेव्हा त्यांच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात, जसं की शाळेचं नाव बदला. मग त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांबद्दल काही आहे का हेतू त्याच्यामध्ये? तसं तर तो पैसा काही त्यांना तो खर्चावाच लागत असतो, कारण तो नियम आहे. त्यांचा जो CSR फंड असतो तो खर्चावाच लागत असतो. पण त्याच्यामधून मग छुप काही होईल का? जसं मागे एक आपण न्यूज व्हायरल झाली होती की एका कॉर्पोरेटला शाळा दिली होती एक, आणि त्या शाळेमध्ये शाळा दिल्यानंतर 3 महिन्याच्या आतच गौतमी पाटील यांचा तिथं प्रोग्राम झाला होता रात्री. मग तेव्हाच. अशा घटना जर घडत असतील, मग हे सगळं कसं, याच्यातून कसं बाहेर पडायचं आपण? आणि शासनाकडे जर समजा शिक्षणावरच खर्च करायला पैसे नसतील, तर ही किती मोठी, म्हणजे म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. की शिक्षण हा तुमचा मूलभूत हक्क आहे. जसं जीवन जगण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, तो शासनाने आपल्याला बहाल केलाय, राज्यघटनेने आपल्याला बहाल केलाय. पण तो जीवन जगण्यासाठी जर आपण त्याला उपजीविकेचं साधनच दिलं नाही, तुला जीवन जगण्याचा अधिकार आहे पण तुला खायलाच काही नाही, त्यांनी माती खाऊन जगायचं का? मग मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे तो, पण त्याला शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नसतील किंवा शिकवण्याची जर यंत्रणाच नसेल, तर मग त्या मूलभूत हक्काचं करायचं काय आपण? मूलभूत हक्क असून फायदा नाही, तर त्या हक्काची अंमलबजावणी होणं खूप महत्वाचं आहे. आणि अंमलबजावणीमध्ये सध्या तरी खूप सारे गोंधळ आहेत. आता खूप मोठ्या मेजॉरिटीनं सरकार आलेलं आहे. या सरकारकडे माझी विनंती असेल की त्यांनी शिक्षकांचे अशैक्षणिक कामे सगळे बंद केले पाहिजे, तरच या शाळेचं काहीतरी पुढे भविष्यात होऊ शकतं. नाहीतर शिक्षकाची इतकी मरमर आहे, तुम्ही पाहत असाल की सगळ्यात जास्त हार्ट अटॅकचं प्रमाण आणि तणावाखाली जगण्याचं प्रमाण, बीपीचे असतील, शुगरचे असतील, असे सगळे आजार सगळ्यात जास्त शिक्षकांवर आहेत. का? एकतर कारवाईचा बडगा सातत्यानं, आणि काम करू न देणं. तुम्ही त्याला नाही मोकळेपणानं कामच करू देत नसाल तर नाही याच्यातून नाही, काय बाहेर पडणार? हा जो ताण तुम्ही सांगताय हा फक्त शिक्षकांवर नाहीये. सगळ्यात वाईट असं की विद्यार्थ्यांवर ताण आलेला आहे. तुम्ही बघा की शहरी ग्रामीण भागामधले 8वी 9वीच्या मुलांपासून आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात. बरोबर. ते बरोबर आहे. निराशग्रस्त जे झालेले आहेत, आणि त्याला सगळ्यात धोका तो उत्पन्न झालेला आहे त्या तुमच्या त्या स्मार्टफोन पासून. म्हणजे हे अजून ते म्हणजे त्याला अति कम्युनिकेशन झालेलं आहे, वेगवेगळे बरेच प्रकार झालेले आहेत. तर आता ते असो,
आता हा ताण सोडवण्यासाठी पालकांनी देखील जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. आता सरकार काही अशा सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाहीये. हे सरकारचं ते सरकारने सगळं करावं असं काही होऊ शकत नाही. परंतु आता बरोबर मला हे तुम्हाला सांगायचं की जसं तुम्ही स्वतःचे 2 महिन्यांचा पगार त्याच्यामध्ये टाकून तुम्ही सुधारणा घडवून आणल्या तुमच्या शाळेमध्ये. अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे शिक्षक आपापलं योगदान देतात. देतात देतात. आता ह्या काल परवाच्या तुम्ही आता येणाऱ्या सरकारने काय केलं पाहिजे असं म्हटलेत तुम्ही. म्हणून मला आत्ता एक असं पत्रकार म्हणून माझ्या मनामध्ये की विचार आला की आता गावागावामध्ये नोटांचं वाटप झालेलं आहे. बरोबर आहे. ते कुणी केलं त्याला सगळ्याच पक्षांनी केलं आणि जास्तीत जास्त कुणी केलं हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. तर त्या ज्या नोटांचं वाटप झालंय सगळं, खरं तर त्या नोटा जर शाळेला देणगी म्हणून दिल्या असत्या एखाद्या शाळेला, बरोबर आहे. त्या शाळेच्या हो. उत्तुंग इमारती तयार झाल्या असत्या. तिथं सगळ्या शंभर. बाकीच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या असत्या. चांगले शौचालय, पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. थोडस ग्रीनरी किंवा लॉन तिथं करता आली असती खरं तर त्या पैशातून. मग कॉर्पोरेटच्या पैशाची गरज नसती पडली नाही का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. नाही नाही, 100% खरं आहे. हम्म. बघा, जर आपल्याकडे दृष्टिकोन असेल, एखादं व्हिजन असेल आणि करायचंच असेल, तर एक साधारण म्हणजे एक आमदार सुद्धा त्याचा पूर्ण तालुका डिजिटल करू शकतो. जसं आमच्या इथले जे आमदार होते त्यांनी बऱ्याच त्यांच्या फंडातून डिजिटल बोर्ड शाळांना दिले. तर हे डिजिटल बोर्ड जे शाळांना दिले तसे ते देऊ शकतात. म्हणजे डिजिटल बोर्ड शाळेमध्ये असेल, शाळेचं छान वातावरण असेल आणि शिक्षकांना शिकवायला वेळ असेल भरपूर, तर निश्चितपणे फरक पडतो. आता हे जे निवडणुकांमध्ये झालं हे काही नवीन नाही, हे चालत राहतं. कोणते नाही कोणते आमिष असतात. कधी ते पैशाच्या रूपानं असतात, कधी ते भविष्यातल्या कामाच्या रूपानं असतात, योजनांच्या रूपानं असतात. अशा वेगवेगळ्या रूपानं ती आमिष असतात. पण ती आमिष स्वीकारणं न स्वीकारणं हा मतदारांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो आमिष देतो त्याला आमिष द्यायची गरज का पडते याचा जर मतदारांनी विचार केला ना, तर हा सगळा प्रश्न सुटू शकतो. जर तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या तुमच्या काय खेड्यापाड्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा मतदारसंघामध्ये काय 5 गोष्टी महत्वाच्या असतात. एक असतं शिक्षण, दुसरं असतं रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य. या 5 गोष्टींवर जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि कृषी आणि रोजगार अशा जर 5-7 गोष्टीवर जर चांगल्या पद्धतीनं काम केलं, पण कृषीचं असेल किंवा रोजगाराचं असेल हे सगळे वरच्या लेवलच्या आहेत थोड्याशा गोष्टी. पण वीज, पाणी आणि शिक्षण आणि आरोग्य हे मात्र स्थानिक लेवलला सुद्धा सुटू शकतं. इथं जर चांगलं काम झालं तर खूप चांगल्या पद्धतीनं बदल होईल. आणि मी सांगतोय परत परत पुन्हा की इंग्लिश मिडियमच्या कोणत्याही विद्यार्थिनीला एखादा किंवा विद्यार्थ्याला एखादा जर प्रश्न विचारला, थोडा जरी वेगळा प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर एकच असतं की माझ्या टीचरनी हे सांगितलं नाही किंवा माझ्या मिसनी हे मला शिकवलं नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असं होणार नाही. तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. तुम्ही फक्त एक कोणत्याही दुसरीच्या तिसरीच्या मुलाला जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थ्याला एका बाजूला उभं करा, इंग्लिश मिडियमच्या एका बाजूला उभं करा आणि त्याला म्हणा, जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याला म्हणा नदी. नदीवर तू किती वाक्य बोलू शकतो? तो नदीवर किमान 10 वाक्य बोलेल. इंग्लिश मिडियमच्या शाळेतल्या विद्यार्थिनीला विचारा, रिव्हर, टेल मी अबाउट रिव्हर, ती किती वाक्य सांगते पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच कोण हुशार आहे. बघा, इंग्रजी भाषा येणं आणि ज्ञान या 2 गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्ञान असणं आणि भाषा असणं या 2 खूप गोष्टी वेगळ्या आहेत. इंग्रजी मिडियमच्या मुलांना फक्त भाषेचं ज्ञान झालंय, तिला फक्त इंग्रजी यायला लागली. अगदी मूळ बरोबर. मुद्दा हा आहे. आणि तिला ज्ञान जर विचारलं तर तिला त्या भाषेत सांगता येणार नाही. याचा अर्थ असा नाही फक्त पाढेपाठ असणं आणि एबीसीडी येणं ही जर तुमच्या ज्ञानाची व्याख्या असेल, तर अडाणी लोकांना सुद्धा पूर्ण पोथीच्या पोथी पाठ असते, पूर्ण अभंगच्या अभंग पाठ असतात, पूर्ण अध्यायच्या अध्याय पाठ असतात, जे शाळेत कधीही गेले नाही. फक्त ते पोथी वाचतात, ऐकतात आणि त्याच्यामुळे त्यांना पाठ असतं. खेड्यातल्या 90% लोकांना हरिपाठ पाठ असतो, ज्यांना सुद्धा वाचता येत नाही. मग हरिपाठ का पाठ असतो त्यांना? कारण ते रोज म्हणतात. याचा अर्थ हरिपाठ पाठ आहे म्हणजे त्यांना ठीक आहे, ते एक संकल्पना आहे आपल्याकडे की पोथीचा अध्याय पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, पण ते वाचू शकत नाहीत किंवा त्या पद्धतीने लिहू शकत नाहीत. मग का पाठ आहे त्यांना? मग तुम्ही असं म्हणणार का की ते खूप हुशार आहेत आणि मग वाचणारे लिहिणारे जे शिकलेत, वाचायला लिहायला ज्यांना ते त्यांना येत नाही म्हणून? हा भ्रम पहिले डोक्यातून काढणं खूप महत्वाचं आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळा म्हणजे इथल्या लोकांना लुबाडण्याची दुकान आहेत असं मला स्पष्टपणे सांगायचं. गोर गरीब लोक रक्ताचं पाणी करतात. एक भांडे घासणारी बाई 4 घरं जास्तीचे भांडे घासते 4 घरात आणि ते पैसे आणून फीस भरते इंग्लिश मिडियमच्या शाळेला. का? तिला वाटते की माझा मुलगा तिथं हुशार होत आहे. पण असं नाही. तुम्ही इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या शाळा पहा, मोठमोठ्या त्या शाळेमध्ये 7वी 8वीच्या मुलांचं मुलींचं वर्तन पहा, त्यांची व्यसनं लागलेली पहा.
ह्या सगळ्या गोष्टी पहा, त्यांचं घरातल्या आई वडिलांसोबतचं वागणं पहा, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार कराल ना, तेव्हा कळते की इंग्लिश मिडियमपेक्षा मराठी मिडियमची शाळा कितीतरी पद्धतीनं ज्ञान आणि संस्कार दोन्ही गोष्टी देते. अहो म्हणून हे जे पुणे. बोला बोला. हे हे जे पेव फुटलंय ना इंग्रजी मिडियमच्या शाळेचं, तो एक बिझनेस आहे. ते ज्ञानदानाचं काम नाही, तो फक्त बिझनेस आहे. तुम्हाला असं वाटतं ना की तिथं फक्त 15,000 रुपये शिक्षकाचा पगार असतो आणि इकडे 50,000 असतो. प्राथमिक शिक्षकाला पगार जास्त आहे, तिथं 15,000 सुद्धा क्वालिटी जास्त आहे. तर 15,000 नाही, तिथं एका एका शाळेमध्ये 100-100 विद्यार्थी असतात. त्यांची 30-30 हजार फीस असते, 40-40 हजार फीस असते. ती करोडो रुपयांमध्ये जाते. फक्त तिथं काम करणाऱ्याला काही मिळत नाही, पण तिथं काम करायला लावणारे जे असतात संस्थापक त्या संस्थेचे, ते मात्र करोडो रुपये कमवतात. ते मर्सडीज सारख्या गाडीमध्ये फिरतात. म्हणजे सगळ्यात जास्त शोषण कोण करतं, इंग्लिश मिडियमची शाळा करते का मराठी मिडियमची शाळा करते, हे समजून घेणं गरजेचं आहे. जरी तिथं काम करणाऱ्याला पैसे मिळत नसतील तर हा काम करणाराचा दोष नाही, हा शासनाचा दोष आहे की इथं बेरोजगारी वाढलेली आहे. लोक 5,000 सुद्धा काम करायला तयार आहे. म्हणजे हे किती मोठी विसंगती आहे. आणि सरतेशेवटी जेव्हा 10वी होते, 12वी होते, 10वीला त्या मुलांना 90-90% मार्क आहेत, 12वीला 95-96-97% मार्क आहेत. मग पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांना 97% मार्क आहेत, हा नक्की MBBS ला लागेल. मग तो घरातलं 1-1.5 एकर शेत विकतो आहे ते, त्याला कोट्याला ठेवतो, नांदेडला ठेवतो, लातूरला ठेवतो, संभाजीनगरला ठेवतो. आणि त्याला मग त्या सीईटी मध्ये त्याच्यामध्ये मार्क पडतात 200-250, निराश होतात, मुलं आत्महत्या करतात. कित्येक वेळेला आई वडील आत्महत्या करतात, शेत गेलेलं असते, घर गेलेलं असते. हे मार्काचा जो भ्रम आहे किंवा हा जो फुगा आहे फुगलेला, त्या फुग्याला वास्तविकतेची थोडीशी सुद्धा किनार लागली तर ती फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतून लागू शकते. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवणं खूप गरजेचं आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची लेकरं शिकतात, दलितांची, आदिवासींची, ओबीसींची आणि शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं शिकतात. म्हणून त्या शाळा जपणं खूप महत्वाचं आहे आणि त्या शाळेकडे लक्ष देणं महत्वाचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी अगदी तुम्ही एकदम वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तर तुमच्या हे ऐकत असताना माझ्यासमोर असं काही ग्रामीण भागातलं असं एक चित्र डोळ्यासमोर येत होतं. म्हणजे आता हे आरक्षणाच्या मागणीसाठी आलेली गर्दी, ती गर्दी हम्म. बहुतांश असं म्हटलं तर हे सगळे गोरगरीब समाजातली गर्दी होती. बरोबर. आता तो आरक्षण हा आपल्या चर्चेचा विषय नाहीये, परंतु हम्म. परिस्थिती ती आपल्याला जी समोर दिसून आली. दुसरी गोष्ट तुमच्या बोलण्यातून असं स्पष्ट होत आहे किंवा ते समोर चित्र असं येत आहे की निसर्गता ज्या मुलांमध्ये एक ताकद आहे, म्हणजे जशी शेतकऱ्यामध्ये एक सहनशीलता एक ताकद असते, तसं ते हो. प्रकारे त्याला निसर्गता त्याला ते सगळे जे भोग भोगावे लागतात, म्हणजे त्याची उपासमार असेल, गरिबी सगळे असेल, त्याचा पोशाखाचा प्रश्न आहे, सगळ्याचा जाण्या येण्याचा प्रश्न आहे, त्याला कुठली स्कूल बस नाहीये, छान छान ड्रेस नाहीये. आणि मग तो सगळे ते सगळं सहनशील असं तो त्याची ती एक स्वभाव त्याचा आहे. आणि मग तो त्याच्यामुळं तो जास्त त्याला त्याची पेशन्स लेवल जी आहे ती ऑलरेडी निसर्गामुळे वाढलेली आहे. आणि मग त्यामुळं त्याला जे काही ज्ञान, त्याला जे काही खरं ज्ञान ज्याला म्हणू, म्हणजे मेरिटपेक्षा त्याला ते ज्ञान ज्याला म्हणू, ते त्याला तुमच्यासारखा शिक्षक त्याच्यामध्ये तो देत असतो. आणि मग शिक्षक आपापल्या पद्धतीने सांगतात. आता दुसरीकडे इथं पैशाअभावी दुरवस्था आहे शाळांची ग्रामीण भागामध्ये, म्हणजे जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये. दुसरीकडं शहरी भागामध्ये वेगळेच प्रश्न आहेत. मला आता इथं एक आत्ता आठवत आहे की शाळकरी मुलांनी रेव पार्टी केली होती पुण्यामध्ये. आणि पुणे बरोबर. म्हणजे विद्येचे माहेरघर. मी एसटी मधून प्रवास करत असताना एक वर्तमानपत्र माझ्या हातामध्ये होतं. त्याच्यामध्ये ती बातमी वाचली आणि ते अस्वस्थ झालो मी खूप. मग त्यामुळं मी असा विचार केला की आपण याच्यावर काय करू शकतो मीडिया म्हणून. तर आम्ही अप्रतिम डब्बा पार्टी असं एक नाटक, त्याच्यामध्ये 30-35 कलाकार, आणि ते बालगंधर्व मंदिरामध्ये आम्ही ते सादर केलं ते नाटक. की आजी आजोबा असतील, आई वडील असतील आणि तो मुलगा असेल, यांच्यामधला विसंवाद कसा वाढलेला आहे, प्रत्येक जण कसं करिअरच्या मागे लागलेला आहे. मग आई वडिलांची कशी कॉकटेल पार्टी असते रात्री, मग ते मुलांकडे सगळं दुर्लक्ष, हे बरेच विषय त्याच्यामध्ये आले होते. आणि मग पोलीस आयुक्त, जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांचा जो भाग आहे सामाजिक विभाग, तो तो सुद्धा त्या कार्यक्रमाला आला होता. अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम केला होता. तर ठीक आहे, ते सांगायचा उद्देश एवढाच आहे की अशा प्रकारे उद्बोधन प्रबोधन हे जास्त मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. आणि मग हे जे अहवाल प्रकाशित होतात वगैरे, याच्यामध्ये
त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे की लोकसहभाग किती आहे, पालकांचा किती आहे, शिक्षकांचा किती आहे. आता बरेचसे शिक्षक तुमच्यासारखे योगदान देतातच, आणि त्यांच्या मुलांवरच्या मनावरचा ताण हलका व्हावा म्हणून मनोरंजनाच्या माध्यमातून, म्हणजे अगदी बोलगाणी आहेत विद्यार्थ्यांचे, त्यांना ते रमवतात वेगवेगळ्या पद्धतीने, खेळ असे मनोरंजनाचे करतात, ते सांगतात. बरं, हे त्या शिक्षकांना हे कुणी सांगितलेलं नसतं, किंवा त्यांनी कुठं फार ज्ञान घेतलेलं असतं, लंडनला जाऊन, इकडं जाऊन, पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊन, तरी ते मुलांना रमवतात. म्हणजे अगदी पडकी शाळा आहे, गळकी शाळा आहे, किंवा झाडाखाली शाळा आहे, तरी ते मुलांना रमवू शकतात. हे चित्र आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता सरकार त्याचं काय व्यापारीकरण करायला निघालेलं आहे, किंवा काय गुणवत्तेचे ते मागणी करत आहे, आणि मग हे अहवाल काय येतात, याच्यासाठी सगळ्या घटकांचा पुढाकार हा अतिशय महत्वाचा मला वाटतो. तुम्ही आता जाता जाता मला सांगा की तुम्ही हे एटीएम हे नाव काय दिलं तुमच्या युट्यूब चॅनलला? एटीएम गुरु असं का म्हणता तुम्ही? म्हणजे अजूनपर्यंत तर मी कोणाला सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे पण मी आता विचारलं पहिल्यांदा तुम्हाला. तुम्ही विचारते तर मी सांगतो. तसं तर मी ते म्हणजे गुपित ठेवणार होतो, पण चला ठीक आहे सांगू. बघा, माझं स्वतःचं नाव आशिष तातेराव मगर आहे. आणि माझ्या तिन्ही नाव म्हणजे माझ्या वडिलाचं नाव सुद्धा माझ्या नावासोबत असलं पाहिजे असं मला वाटायचं. मग मी चॅनलचं नाव जर आशिष तातेराव मगर असं ठेवलं असतं तर ते खूप लांब झालं असतं. मग मी त्याला शॉर्ट फॉर्म केलं एटीएम. आणि म्हणून मी त्याचं नाव ठेवलं एटीएम गुरु. गुरु का, तर मी शिक्षक आहे. मी माझ्या शिक्षकांकडून शिकलो, तसं माझे विद्यार्थी माझ्याकडून शिकले पाहिजे उद्या भविष्यात ते. मला तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच वेळा आपण जेव्हा आरक्षणावर काम केलं किंवा या सगळ्या गोष्टीवर काम केलं, तेव्हा बऱ्याच कमेंट्स येतात खाली की ते जातीवादी किंवा अशा वेगवेगळ्या कमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी येत असतात सगळीकडे. पण मी सांगतो, याच्यापूर्वी ज्या शाळेवर होतो मी, 5 वर्ष एका शाळेवर होतो, त्या शाळेमध्ये एकही मराठा समाजाचा विद्यार्थी नव्हता. माझ्याकडे 42 पट होता त्या वर्गाचा, आणि एकही माझ्या समाजाचा म्हणजे मराठा समाजाचा विद्यार्थी नव्हता. तरी सुद्धा माझी तिथून बदली झाल्यानंतर त्या लेकरांनी 27 ऑगस्टला तिथं खूप मोठा कार्यक्रम घेतला, त्याचा एक व्हिडिओ केला. माझ्या म्हणजे माझ्या वतीने तिथं सगळ्यांना बिस्किट वाटले, वा. चॉकलेट वाटले, आणि तेवढं सगळं गाणं तयार केलं आणि ते मला पाठवलं. हे प्रेम एवढं जर ते विद्यार्थी माझ्यावर करत असतील, किंवा मग आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक युथ आयकॉन म्हणून जे विठ्ठल कांगणे सर आहेत, ते विठ्ठल कांगणे सर माझे विद्यार्थी आहेत. किंवा बर. असे वेगवेगळे विद्यार्थी आहेत सगळ्या जाती धर्माचे. आजही मी बऱ्याचशा गोष्टी, जसं मराठी व्याकरणची बॅच आहे माझी, 21 रुपयात देऊन टाकतो मी. कधी कधी मला वाटलं की चला 21 रुपयामध्ये पूर्ण मराठी व्याकरण शिका, तर ते मी जात पाहून देत नाही. म्हणून आपण एखाद्या विषयावर बोलत असताना, एखादी मागणी आपण आपल्या समाजाची मागत असताना असे आरोप करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाता जाता एक सांगतो की नक्की शासनाकडे एक मी विनंती करतो की शासनानं जिल्हा परिषद शाळेकडे चांगलं लक्ष द्यावं, कारण शासन इतकं उदासीन आहे. बघा, आता हे शासन असं काय सांगतं की बाबा आम्ही गोरगरिबांसाठी काम करतो, तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, पण या वर्षीचा शैक्षणिक वर्ष 2024-25 चे गणवेश म्हणजे विद्यार्थ्यांचे ड्रेस अजूनही शाळेला मिळालेले नाहीत. अगदी वर्ष संपत आलेलं आहे, अर्ध वर्ष होऊन गेलं. आणि मूळ मुद्दा असा आहे की खेड्यापाड्यामध्ये जे म्हणतात ना गुणवत्ता कमी आहे, खेड्यापाड्यामध्ये आरोग्याची सुविधा बिलकुल नाही. कित्येक मुलं आजारी असतात, जनताचे प्रॉब्लेम आहेत, पोट दुखत राहतात, त्यांचे आजारी पडत राहतात सतत. अॅनिमिया सारखे म्हणजे रक्तक्षय, रक्त खूप कमी असतो त्यांना, त्याच्यामुळे ते चक्रायन असते. बऱ्याच वेळा मुलींना कपडे नसतात, मग हे कपडे नसले की ते शाळेत येत नाहीत. असे खूप कारण आहेत की खेड्यापाड्यामध्ये मुलं रेग्युलर शाळा करत नाहीत. आणि याचं सगळ्याचं खापर मात्र कोणावर पडलं जातं? शिक्षकांवर. म्हणून माझी अशी सरकारला विनंती आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून, तुम्ही सुद्धा पत्रकार आहे, तर की बाबा शाळेकडे थोडंसं लक्ष द्या. कारण शाळा ह्या उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य घडवणाऱ्या आहेत. उद्याच्या महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या भारताचं ते भविष्य आहे, जगाचं भविष्य आहे. म्हणून आमच्या गोरगरिबांच्या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. अगदी बरोबर. की आता बघा की शासनाला वेळ नाही ना हो. शासनाला 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय साध्य करायचं आहे काही वर्षांमध्ये. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करायची आहे, लाखो कोटी रुपयांचे व्यवहार करायचे आहेत. त्याच्यामुळे हे असं किरकोळ खर्च करायला सरकारकडे वेळ नाही. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो, नाही तर ते काय वाटतं की आपण ते भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलतो, पण आता ते सत्तेमध्ये असल्यामुळे हे त्यांनाच म्हणावं लागणार आहे. हे ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं तुम्ही जे वर्गातल्या मुलांचं सांगितलं की सगळे ओबीसी मुलं आणि मी असं, ते जे तुम्ही सांगितलं ते मला फार चिंता करणारं वाटतंय. म्हणजे एक पत्रकार म्हणून बघा की हे जे काही झालेलं आहे, आणि राजकारण्यांनी अजून त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे, आणि हे निवडणुकीने ते सिद्ध केलेलं आहे.
आणि पुन्हा कसे फसले वगैरे जे नाकं मुरडणं वगैरे हे जे प्रकार अजून सुरू आहेत, सामाजिक माध्यमातून सोशल मीडियातून सुरू आहेत, जाहीरपणे सुरू आहेत, बोललंही जातं, मुलाखती त्या पद्धतीने दिल्या जातात, ते अजून घातक आहे. म्हणजे मूळ जे प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि पुन्हा सांगायचं की अमुक अमुक नेता हा जातीवाद पसरवतो, तो जातीवाद पसरवतो, आणि शाळांमध्ये ते तिथपर्यंत ते झिरपलेलं आहे, गेलेलं आहे. तर हे खरं आणलं कुणी? म्हणजे तुम्हाला गावबंदी केल्यामुळं तुम्ही नाराज झाले, तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने जर वापर करून घेतला स्वतःच्या राजकारणासाठी, आणि जातीवाद तुम्ही पसरवलेला आहे, आणि त्याचा त्रास या शिक्षकांना होतोय. म्हणजे त्यांचे जर विद्यार्थी त्यांच्या समोर, म्हणजे ते प्रार्थना म्हणतात, म्हणजे प्रत्येक पुस्तकामध्ये पहिल्या पानावर जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थना आणि प्रत्यक्ष काय आजूबाजूला दिसतंय त्यांच्या, म्हणजे कुठेतरी धार्मिक द्वेष दिसतोय, जातीचा द्वेष दिसतोय, आणि प्रार्थना काय सांगते? ती प्रार्थना वेगळंच सांगते. हा संभ्रम त्या मुलांमध्ये आहे. जसं तुम्ही सांगितलं की अशिक्षित माणसं सगळं हरिपाठ त्यांचा अगदी तोंडपाठ असतो, ते कुठं शिकलेले नसतात, अक्षर ओळख सुद्धा नसते. तसं ह्या मुलांना कुठलेही म्हणजे सामाजिक वगैरे असं काही फार मोठं भान नसतं. परंतु त्यांना ते कळतं की हे काहीतरी वेगळं चालू आहे, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो ब्राह्मण आहे, तो दलित आहे, तो अमुक आहे, तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो ओबीसी आहे, तो मराठा आहे. आणि हे पाप जे आहे, महापाप, हे राजकारणी करतात. आणि चांगल्या आदर्श शिक्षकांना त्याचा त्रास होतो. त्याच्यापैकी आशिष मगर एक आहेत. आशिष मगर, आपण फार चांगलं सामाजिक प्रबोधन करताय, स्वतः योगदान देताय, आणि अगदी म्हणजे निखालस निष्पापपणे तुम्ही ते करताय. याबद्दल तुमचे म्हणजे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत हे तेवढे कमीच आहे. तर धन्यवाद. धन्यवाद सर. आपण तुम्ही वारंवार, मला मला बोलवलं वाटतं की त्याबद्दल. आपण वारंवार अशा प्रकारे बोलत राहू, इतरांनाही नक्कीच सहभागी सर. करून घेऊ. नक्की नक्की सर, धन्यवाद मला धन्यवाद. बोलवल्याबद्दल. माझी बाय. दर्शकांना विनंती आहे की या अशा प्रकारच्या चर्चा या चॅनलवर असतात. आपण हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं, आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवत जा. आणि काही अजून माहिती लागेल तुम्हाला, शाश्वत विकास ध्येय किंवा पत्रकार कसे व्हावे, तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. धन्यवाद. चला सर.